ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अजून एक नाव चर्चेत आलंय। भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा होतीये। शिवसेनेचाही मतदारसंघावरती दावा आहे। शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम राहिल्याचं पाहायला मिळतंय। बातमी आपण ठाणे लोकसभा मतदारसंघासंदर्भातली पाहतोय। शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघावरती दावा ठोकलाय। शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव पुढे आलेलं आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अजून एक नाव चर्चेमध्ये आलेलं आहे। भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा केली जातेय। शिवसेनेनं सुद्धा याच मतदारसंघावरती दावा ठोकलेला आहे। त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अजून सुद्धा जागा वाटपावरून पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अजून एक नाव चर्चेत आलेलं आहे। भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा होतीये। शिवसेनेनं सुद्धा मतदारसंघावरती दावा केलाय। शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव पुढे आलंय। महायुतीमध्ये जागा वाटपाचा हा पेच कायम असल्याचं पाहायला मिळतंय। विकास मिरगणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विकास, महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच काही सुटत नाही। आता ठाण्यामधल्या मतदारसंघासाठी आणखीन एक दावा। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने कंबर कसली। या भाजपसाठी जे माजी खासदार आहे संजीव नाईक यांच्या नावाची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात केली जाते। शिवसेनेने मात्र या ठाणे लोकसभा निवडणुकीवर दावा ठोकलेला आहे। शिवसेनेकडून जे आहेत आमदार रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे ठाणे लोक मतदारसंघामध्ये जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणात शेंडी भेटलेले शिवसेनेने सुद्धा याच्यावर दावा ठोकलेला आहे। कारण ठाणे अपडेट्स घेऊ। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।